तसं नाही आहे, तिन्ही शब्दांना अर्थ बरोबर मी देतो, तो काही विषय नव्हे. सांगण्यात येतो आपल्याला असा, तर हे विश्व जे आहे सुनिष्ठ आहे, म्हणजे अत्यंत ऑर्गनाइज्ड आहे बरं का. जिथल्या वस्तू तिथे आहे, याच्यामध्ये चूक नाही, हे लक्षात ठेवणं भाग जरूर आहे. बरं, आपल्या जीवनात ज्या गोष्टी घडतात त्या बरोबरच आहे, अगदी तसंच घडायचं, त्याला नियती असं म्हणतात. नियती म्हणजे नेमलेलं, तसंच व्हायचं ते बरं. तेव्हा त्यामध्ये आपण आहोत, तेव्हा आपण सुद्धा व्यवस्थितच असलं पाहिजे. तर जे विश्वात आहे ते आपल्यात आहे, जे विश्वात नाही ते आपल्यात नाही. फक्त ते अनंत आहे, आमच्यात शांत आहे. आपल्याकडे फार सुंदर म्हण आहे, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे बरं का. इंग्लिशमध्ये हेच आहे या तत्वज्ञानात. आपल्या पिंडाला मायक्रोकॉस्मॉस म्हणतात. कॉस्मॉस म्हणजे विश्व, मायक्रो म्हणजे लहान, मायक्रोबायोलॉजी, मायक्रो म्हणजे लहान, म्हणजे जंतूंचा अभ्यास मायक्रो. मॅक्रो म्हणजे मोठा विश्व. व्हॉट इज ट्रू ऑफ द मायक्रोकॉस्म इज ट्रू ऑफ द मॅक्रोकॉस्म. प्लेटोच्या तत्वज्ञानाचं मूळ तत्व आहे, यथा पिंडे तथा ब्रह्मांड. आपल्यात काय वैशिष्ट्य आहे? मी हे आपलं वैशिष्ट्य. प्राण्यांना मी नाही, माणसाला मी आहे. मग जर मला मी आहे तर विश्वामध्ये मी असलाच पाहिजे, तो परमात्मा, त्याला ईश्वरच. म्हणून शंकराचार्यांनी ब्रह्म आणि ईश्वर हे समानार्थी वापरलेले आहे. ब्रह्म जेव्हा विश्वाचं मालक बनतं तेव्हा तो ईश्वर होतो. आपल्याला आठवत असेल, 8वा अध्याय आपला चालू असताना जेव्हा परमात्मा तत्वाचं वर्णन आलं तेव्हा मी आपल्याला एक इंग्लिश वाक्य सांगितलं होतं, गॉड इज द ऍक्टिव्ह साइड ऑफ द ऍब्सोल्यूट. आपल्या लक्षात असेलच, नसलं तर पाठ करून ठेव. ईश्वर, ईश्वर म्हणजे काय? ब्रह्मच जेव्हा कार्य करू लागतं तेव्हा ते ईश्वर बनतं. कार्य होणं म्हणजे शक्ती पाहिजे, त्याशिवाय कार्य नाही. ती माया म्हणा, प्रकृती म्हणा, गीतेमध्ये 2 आहेत, एक श्रेष्ठ प्रकृती परा आणि एक अपरा. ती जीवभूत जी आहे ती परा प्रकृती, विश्व चालवणारी जड विश्व ती अपरा म्हणजे खालची प्रकृती. तर शक्तीची गंमत काय आहे? शक्ती दिसत नाही. आता बघा, हे विजेने चाललेले पंखेनी दिसते का वीज? आपल्याला त्याचा परिणाम दिसतो. म्हणजे शक्तीचा नेहमी परिणाम दिसतो, शक्ती दिसत नाही. तेव्हा या विश्वामध्ये जी शक्ती काम करते आहे तीच माझ्यामध्ये काम करते. ती जी शक्ती काम करते आहे विश्वामध्ये, ती कशी काम करते आहे? जाणीवेने काम करते आहे. मी शक्ती आहे, भगवंताची शक्ती आहे, ही तिला जाणीव आहे आणि ती काम करते. आपल्यामध्ये तिची प्रतिकृती आहे, मॉडेल आहे, आणि ते कसं आहे? मी सुद्धा काम करतो, मी करताय, मी अमकाय, मी जमकाय. अरे हो, पण तुझी शक्ती केला किती, पण त्याची प्रतिक्रिया आहे ना. म्हणून एका तत्वज्ञानाने म्हटलेलं आहे, माणूस काय, व्हॉट इज मॅन. इंग्रजी सांगतो ना, मराठी भाषेत आहे, मॅन इज गॉड प्लेइंग द फूल. काय सुंदर आहे. माणूस हा ईश्वराचं वेळेत सोंग घेतलेला आहे, वेळा म्हणायचं मूर्खाचं सोंग घेतलेला. काय सुंदर आहे. असं समजू नका, युरोपियन लोकांनी फार विचार केले, सुंदर विचार आहे. बर, जर असं आहे तर मग त्याचं तर माझं साम्य काय आहे? नाही का, आला की नाही प्रश्न? त्याला मीचा अभिमान आहे मोठा, तसं मलाही माझ्या मीचा अभिमान आहे. याचं गमक काय आहे? तर तो करता आहे. त्याचं वर्णन फार सुंदर आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. तो करील म्हणजे कर्म घडवून आणील, केलेलं अघार्तुम वेगळं करील, किंवा कळलेलं जे आहे ते मोडून दुसरेच करील, अन्यथा कर्तुम. तसंच माणसाचं आहे, केलेल्या चैन पडणार नाही, न केलेल्याशिवाय भागणार नाही,
आणि पुन्हा काहीतरी उपद्व्याप करीत राहील, ही माणसाचं साम्य आहे. महाराजांचं एक वाक्य आहे, मनुष्य कर्म करील त्यात काय आहे, काही न करणं अतिशय कठीण आहे बरं का. आणि हळूच म्हणाले, हे तुमच्या आमच्या दृष्टीने झालं, पण करून काही न करणं हे आणखी काहीतरी निराळायचं, ते संतांचं काम आहे म्हणाले. अरे काय काय महाराज बोलत असत, विलक्षण सगळे नाही का. कर्मच करायचं, क्रिया जिरो देतैशी शून्य माझी, काय ज्ञानेश्वर महाराज. आणि सुरुवात कशी, वन्हीची ज्वाळा जैसी आकाशी वाया जाय आकाशी, क्रिया जिरो देतैशी शून्य माझी. म्हणजे सगळं कर्म करून पुन्हा मी काहीच केलं नाही, कारण मी त्याचं हेच आहे, त्याचं साधन आहे, हा परमार्थ, आणि ते सत्पुरुषाच्या अंगी आहे. बर, आता कर्म करायचं म्हणजे काय लागतं, शक्ती लागते, शक्तीचं काम आहे. तर शक्तीचं पहिलं जे रूप आहे ते काय आहे, हुंकार. मी पाहिजे ना, तो हुंकार पाहिजे ना, तो नाद रूप आहे, त्याला ओंकार असं म्हणतात, त्याला सत्पुरुष नाम असं म्हणतात. याच्यापेक्षा सोपं करणं मला कठीण आहे बुवा. बरं काय, याला आदिबीज म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, ओंकार.